नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागमध्ये आपण अतिशय धक्कादायक ट्विस्ट पाहणार आहोत आणि हा धक्कादायक ट्विस्ट म्हणजेच पूर्ण मालिकेचा टर्निंग पॉइंट म्हणायला हरकत नाही, कारण इथूनच पूर्ण मालिकेला पूर्णपणे वेगळंच वळण येणार आहे आणि ते आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण पाहतो की भागाच्या सुरुवातीमध्ये कमळी अंगणामध्ये उभी असते आणि संध्याकाळची वेळ असते। हवेमध्ये एक वेगळी शांतता असते। कमळीच्या चेहऱ्यावरती हलकासा हसू असतं आणि अनेक दिवसांच्या संकटानंतर आज ती थोडी निवांत दिसत असते। तेवढ्यातच ऋषी तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, कमळी, आज तू खूप आनंदी दिसत आहेस। तेव्हा कमळी हसतच म्हणते, आनंदी तर होणारच ना ऋषी सर, आयुष्यामध्ये पहिल्यांदाच मला वाटतंय की सगळं काही हळूहळू ठीक होतं आहे। तेव्हा ऋषी तिच्याकडे एकटक पाहत राहतो आणि म्हणतो, कमळी, तुझ्या चेहऱ्यावरचे हे हसू कायमच राहावं असं मला वाटतं। तेव्हा कमळी थोडीशी लाजते आणि म्हणते, तुम्ही नेहमी माझी एवढी काळजी का करता सर? तेव्हा ऋषी म्हणतो, सर सर का म्हणते? ऋषी म्हण ना। ऋषी हलकसा हसतो आणि म्हणतो, कारण तुझं दुःख मला पाहवत नाही। दोघेही काही क्षण एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहतच राहतात आणि वातावरणात एक वेगळीच ओढ निर्माण झालेली असते। कमळी हळू आवाजात म्हणत असते, ऋषी सर, जेव्हा तुम्ही माझ्यासोबत असतात ना, तेव्हा मला कोणालाही आणि कोणाचीही भीती वाटत नाही। ऋषीच्या चेहऱ्यावरती वेगळंच समाधान उमटतं आणि तो म्हणतो, आणि मी कायम तुझ्यासोबत असेन कमळी, तू काळजी करू नकोस। हे सगळं थोड्याशा अंतरावरती अनिका पाहतच असते आणि अनिकाच्या डोळ्यामध्ये एक मत्सर आणि वेगळीच भावना आपल्याला स्पष्ट दिसत असते आणि ती भावना म्हणजे जळण्याची। आणि पुन्हा कमळी असं ती म्हणत ऋषीच्या आयुष्यात मी कुठेच नाही का असं ती म्हणत संताप करत असते। तिचा राग वाढतच जातो आणि ती लगेचच मोबाईल काढते आणि लपून छपून कमळी आणि ऋषीचा व्हिडिओ शूट करू लागते। कमळी आणि ऋषी यांना याची कल्पनाही नसते का कोणीतरी आपला व्हिडिओ काढत आहे। ऋषी पुढे म्हणतो की कमळी, आयुष्यामध्ये कितीही संकट आले ना तरीही मी तुझा हात कधीच सोडणार नाही। कमळीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि ती म्हणते की सर, मला पहिल्यांदाच असं वाटतं की माझ्यासाठी कोणीतरी मनापासून उभं आहे। अनिका संपूर्ण प्रसंग रेकॉर्ड करतच राहते। तिच्या चेहऱ्यावरती आता कपटी हास्य उमटलेलं असतं आणि ती म्हणते, बस आता बघ कमळी, मी कसं विरजण घालते तुझ्या आनंदामध्ये। ती लगेचच तो व्हिडिओ नयनताराला पाठवून देते आणि दुसरीकडे आपण पाहतो का ऋषी सरोजा जवळ जातो। सरोजा देवासमोर बसून प्रार्थना करत असते आणि म्हणत असते, सरोजा काकू मागे वळते आणि म्हणते, काय झालं ऋषी बाबा? तेव्हा ऋषी तिच्या समोर बसतो आणि म्हणतो की आज मला तुमच्याशी एका वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे। तेव्हा ते म्हणतात, बोल ना बाबा। तेव्हा ऋषी काही क्षण शांतच राहतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये आदर आणि भावुकता हे दोघंही दिसत असतात आणि तो म्हणतो की आज मी तुमच्याशी सरोजा काकू म्हणून नाही बोलणार, पण सरोजा चकित होते म्हणजे। तेव्हा ऋषी तिचा हातात घेतो आणि म्हणतो, आज मी तुमच्याशी कमळीची आई म्हणून बोलतोय। हे ऐकताच सरोजाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तिचे हात थरथरू लागतात आणि ऋषी पुढे म्हणतो की तुम्ही कमळीसाठी जे काही केलेलं आहे ना काकू, ते फक्त एक आईच करू शकते। तुम्ही तिच्यासाठी आयुष्यभर संघर्ष केलेला आहे आणि तिच्यावरती जीवापाड प्रेम केलेलं आहे। तिच्या प्रत्येक दुःखात तुम्ही तिच्या पाठीशी उभा राहिलेला आहेत। सरोजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ती म्हणते, माझी मुलगी सुखी राहिली पाहिजे एवढंच माझं स्वप्न आहे। ऋषी भावुक होतो आणि म्हणतो, आणि मी वचन देतो तुम्हाला, तिच्या डोळ्यामध्ये कधीच अश्रू येऊ देणार नाही। सरोजा रडतच त्याच्या डोळ्यावरती आणि डोक्यावरती हात फिरवते आणि म्हणते, देव तुमचं भलं करो बाबा। हे सगळं दूर उभी असलेली कमळी ऐकतच असते। तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आलेले असतात आणि दुसरीकडे नयनताराच्या मोबाईलवरती अनिकाने पाठवलेला व्हिडिओ येतो। नयनतारा तो व्हिडिओ उघडते आणि व्हिडिओमध्ये कमळी आणि ऋषी एकमेकांशी भावनिकपणे बोलताना दिसत असतात। ऋषीची काळजी, कमळीच्या डोळ्यातील विश्वास आणि दोघांमधली वाढलेली जवळीक हे पाहून नयनताराचा चेहरा रागाने लाल होतो आणि ती म्हणत असते, हे काय चाललेलं आहे? तिथे थरथरू लागतात आणि माझ्या घरामध्ये माझाच न कळत एवढं मोठं घडत असताना मला माहिती का नाही? तेवढ्यातच रोहित तिथे येतो आणि तो म्हणतो, आई, काय झालं तुम्हाला? तेव्हा नयनतारा काहीही न बोलता त्याच्या हातामध्ये मोबाईल घेते आणि तो मोबाईल रोहितला देते। रोहित व्हिडिओ पाहतो आणि क्षणातच त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडून जातो, कारण त्यालाही माहिती असतं का हा कमळीच्या मागे गेलेला आहे आणि तोच तिथे पाठवलेला असताना त्याला सगळं माहिती असतानाही नयनताराला काहीच सांगितलेलं नसतं आणि कपाळावरती घामाचे थेंब त्याच्या आपल्याला स्पष्ट दिसू लागतात,
कारण त्याला आधीपासूनच ऋषी आणि कमळीमध्ये काहीतरी विशेष असल्याची जाणीव झालेलीच असते, पण त्याने काहीही आणि कधीही नयनताराला ह्याबद्दल सांगितलेलंच नसतं. नयनतारा त्याच्याबद्दल आणि त्याच्याकडे संशयाने पाहतच असते. आणि रोहित, तुला ह्याबद्दल आधीपासून काही माहिती होतं का? तेव्हा रोहित गडबडतो आणि म्हणतो, नाही म्हणजे मला काहीच माहिती नाही. तेव्हा नयनतारा संतापते आणि म्हणते, खोटं बोलू नकोस, तुझ्या चेहऱ्यावरती सगळंच मला दिसत आहे. तेव्हा रोहित शांत राहतो आणि नयनतारा पुन्हा ओरडते, तुला माहिती होतं ना की ऋषी आणि कमळीमध्ये काहीतरी सुरू आहे आणि ऋषी कमळीच्या मागे गेलेला आहे. तेव्हा रोहित अखेर मान हलवतो आणि खाली करतो आणि तो म्हणतो, मला पूर्ण खात्री नव्हती आई, पण संशय होता आणि तो संशय माझ्यापासून लपवला, तो असं म्हणत असते. नयनताराचा आवाज संपूर्ण घरामध्ये घुमतच असतो आणि तेवढ्यातच मागून राधिका सगळेजण गोळा होतात आणि म्हणते, का मी तुझ्यावरती विश्वास ठेवलेला होता रोहित, आणि तू एवढी मोठी गोष्ट लपवलीस. तेव्हा रोहितच्या कपाळावरून घाम फुटतो आणि वाहू लागतो. त्याला काहीच सुचत नसतं. दूर उभी असलेली अनिका मात्र हे सगळं पाहून मनातच हसत असते आणि ती म्हणते, झालं, आता खरी मजा सुरू होणार आहे. तिला असं वाटत असतं की आता नयनतारा स्वतः कमळीचा विरोध करायला उभी राहील आणि नयनतारा पुन्हा एकदा हा व्हिडिओ पाहते आणि तिचं मन हलून जातं. कमळीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि ऋषीच्या डोळ्यातील प्रेम पाहून तिचा राग आणखीनच वाढतो आणि ती ठामपणे म्हणत असते, नाही, हे नातं मी कधीच स्वीकारणार नाही. अद्याप कमळीची बोलते आणि उद्याच बोलते आणि सगळ्यांचा जाब तिला द्यावाच लागेल. हे ऐकून रोहित आणखीनच घाबरतो, कारण त्याला माहिती असतं की नयनतारा एकदा निर्णय घेतला का ती मागे हटतच नाही. एका बाजूला सरोजा, कमळी आणि ऋषी यांच्या आयुष्यातील भावनांचा सुंदर क्षण निर्माण झालेला असतो, तर दुसऱ्या बाजूला अनिकाचा फक्त एकच व्हिडिओने संपूर्ण घरामध्ये वादळ निर्माण झालेलं असतं. अनिका विजयी हास्य उभी असते आणि नयनतारा संतापाने पेटलेली असते. रोहित घामाघूम झालेला असतो, पण त्याच्या मनामध्ये वेगळीच भावना पण सुरू असते आणि कमळी आणि ऋषी हे अजूनही कल्पनाही नसते की त्यांच्या नात्यावरती आता एक नवीन संकट येऊन ठपलेलं आहे. तर हे संकट कधी आणि कसं पूर्ण होईल, होतं का नाही होत, हे सगळं आपल्याला पुढील सगळ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.